सक्सेशन आणि हेअरशिप यातला फरक, आणि फ्लॅट जर नावावर करायचा असेल तर त्या सभासदाला काय लागतं? हेअरशिप लागतं का सक्सेशन लागतं का नाही? सोसायटीचे पदाधिकारी आणि ते मेंबर्स यांचे नेहमी याच्यावरनं भरपूर वाद होतात. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आहे, त्याच्या 154B(13) नुसार आता तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा फ्लॅट ट्रान्सफर करायचा असेल तुमच्या पुढच्या भावी पिढीला किंवा तुमच्या नातेवाईकांना ॲज अ ब्लड रिलेटिव्ह म्हणून, तर तुम्हाला रिजनल कोर्टाकडनं हे डिस्ट्रिक्ट मुंबई सोडून हे तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टाकडनं तुमचं लिगल हेअरशिप सर्टिफिकेट कंपल्सरी आणावं लागतं. वेअरॅज मुलुंड ते दहिसर हा भाग हा मुंबई परिक्षेत्रामध्ये येतो, त्याच्यामुळे ते मुंबई हायकोर्टाकडनं आणणं गरजेचं असतं. बरं, आता लिगल हेअरशिप सर्टिफिकेट हे का आणायचं, आपण त्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक तपासूया.